नमस्कार, जय श्रीराम. अध्यात्म सुबोध या चॅनलमध्ये आपले स्वागत. आज आपण स्कंद अर्थात कार्तिक स्वामींनी उद्धृत केलेल्या प्रज्ञाविवर्धन स्तोत्राविषयी जाणून घेणार आहोत. रुद्रयामल तंत्रातून आलेले हे स्तोत्र आपली प्रज्ञा अर्थात बुद्धी वर्धित व्हावी, वाढावी, विकसित व्हावी यासाठी महत्त्वाचे आहे. यात लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की इथे बुद्धीचा जो विचार केला गेला आहे ती फक्त सामान्य व्यावहारिक बुद्धी नसून व्यापक बुद्धीचा विचार आहे. महानारायण उपनिषदामध्ये मंत्र येतात, मधुमेधया अर्थात बुद्धीने आनंदाची प्राप्ती होते. आणि अजून एक मंत्र येतो, ब्रह्ममेधया अर्थात बुद्धीने ब्रह्मतत्वाची प्राप्ती होते. त्यासाठी आमची बुद्धी उत्तम विकसित होणे अत्यंत गरजेचे आहे. प्रज्ञाविवर्धन स्तोत्राने व्यावहारिक बुद्धी प्रावीण्य तर येतेच, पण त्याबरोबर मनुष्याला ब्रह्मतत्वाकडे नेणारी बुद्धी विकसित होते. तर आपण आता प्रज्ञाविवर्धन स्तोत्र पाहूया. श्री गणेशाय नमः. अस्य श्री प्रज्ञाविवर्धन स्तोत्र मंत्रस्य सनत्कुमार ऋषिः श्री स्वामी कार्तिकेयो देवता अनुष्टुप छंदः मम सकल विद्या सिद्ध्यर्थं जपे विनियोगः. श्री स्कंद उवाच. योगीश्वरो महासेन कार्तिकेयोऽग्निनन्दनः स्कंदः कुमारस्सेनानी स्वामी शङ्करसम्भवः. गाङ्गेयस्ताम्रचूडश्च ब्रह्मचारी शिखिध्वजः तारिकारी रुमापुत्रः क्रौञ्चारिश्च षडाननः शब्दब्रह्मसमुद्रश्च सिद्धः सारस्वतो गुहः. सनत्कुमारो भगवान् भोगमोक्षफलप्रदः शरजन्मागनाधीश पूर्वजो मुक्तिमार्गकृत् सर्वागमप्रणेता च वाञ्छितार्थप्रदर्शनः. 28 नामानि मदीयानीति यः पठेत् प्रत्यूषं श्रद्धया युक्तो मूको वाचस्पतिर्भवेत्. महामन्त्रमयानीति मम नामानुकीर्तनं महाप्रज्ञमवाप्नोति नात्र कार्या विचारणा. श्री रुद्रयामले प्रज्ञाविवर्धनाख्यम श्रीमत्कार्तिकेय स्तोत्रम. भगवान कार्तिक स्वामींच्या 28 विविध नावांची वर्णनं या स्तोत्रामध्ये आलेली आहेत. कार्तिक स्वामी सांगतात, जो कोणी व्यक्ती प्रातःकाली माझ्या या 28 नावांचा पाठ करेल तर तो जर बोलायला असमर्थ असेल तर समर्थ होईल व देवगुरु बृहस्पतींच्या वाणी समान त्याची वाणी होईल. या व्यतिरिक्त जो हे स्तोत्र महामंत्र म्हणून याचा पाठ करेल त्याला महान बुद्धी प्राप्त होईल, यात कुठलीही शंका नाही. त्यामुळे प्रत्येकाने विशेषतः विद्यार्थी दशेतील बालकांनी दररोज किमान 11 वेळा हे स्तोत्र पठन करावे किंवा ऐकावे. तसेच परीक्षेच्या वेळी जर या स्तोत्राचे 108 पाठ केले तर नक्कीच याचा फायदा विद्यार्थ्यांना होऊ शकतो. धन्यवाद. हिंदू धर्मासंबंधी अशा अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद. शुभम भवतु.